नमस्कार. ज्यांचं इन्कम मोठं आहे, टॅक्सेबल आहे, व्यवसाय ज्यांचा मोठा आहे, त्यांच्याकडे सी ए असतो. म्हणजे त्यांचे सगळे हिशोब तो करतो, त्यांचा टॅक्स फाईल करतो आणि याच्या पुढे पुढे जाऊन त्यांना सल्ला पण देतो टॅक्स संदर्भात, गुंतवणुकी संदर्भात, त्यांच्या मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न आणि त्यांचं रिटायरमेंट या संदर्भात त्यांना सल्ले पण ते देत असतात. पण सर्वसामान्य माणसाकडे ही सोय नसते. त्यांच्याकडे आर्थिक नियोजनकार किंवा फायनान्शियल प्लॅनिंग त्याची फी द्यायला किंवा त्यांच्यापर्यंत तसं कोण पोचत नाही किंवा सामान्य माणूस सुद्धा त्यांच्यापर्यंत पोचत नाही. तर या सर्वसामान्य जनतेचा सीए म्हणजे LIC एजंट असतो. तो त्याला त्याच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी तरतूद करायला सांगत असतो. तो त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी त्याला पैसे गोळा करायला सांगत असतो. तो त्यांच्या रिटायरमेंटसाठी वेगळी तरतूद करायला सांगत असतो. आणि एवढंच नुसतं सांगून थांबत नाही, तर त्यांचा फॉलोअप घेऊन, त्यांना आग्रह करून त्यांच्याकडनं तो त्यांचं नियोजन करून घेतो. तर भारतातल्या करोडो जनतेचं जर सीए कोण असेल तर LIC एजंट्स आहेत. तळागाळामध्ये काम करणारे LIC एजंट्स आहेत. तर यांचं खूप मोठं काम आहे की ते सर्वसामान्य माणसाला बचती संदर्भात सल्ला देतात, गुंतवणुकी संदर्भात सल्ला देतात. उद्या काही झालं तर त्यांच्या कुटुंबाला विम्याचा जो क्लेम आहे ते नेऊन देतात. असे 25 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष एकेका कुटुंबाशी संबंध असणारे विमा प्रतिनिधी, विमा सल्लागार भारतामध्ये आहेत आणि त्यांचा खूप मोठा राष्ट्रीय बचतीमध्ये वाटा आहे. तर सॅल्यूट या सर्व विमा प्रतिनिधींना, माझ्या बांधवांना. खूप मोठं महान ते कार्य करत आहेत राष्ट्राच्या विकासामध्ये, समाजाच्या विकासामध्ये, राष्ट्रीय बचतीमध्ये.